तिवसा इथं गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीनं अनोखं आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करून निषेध व्यक्त करण्यात आला। सिलेंडर कब मिलेगा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलं। काही दिवसाआधी वंचित बहुजन आघाडीचे सरपंच शंकरराव शिरसाट यांचं अकोला जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरच्या मागणीसाठी लाईनमध्ये असताना निधन झालेलं होतं आणि अनेक बळी या कृत्रिम गॅस टंचाईच्या समस्येने घेतलेले आहे। या सगळ्या समस्येची दखल घेऊन श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आज संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। महिला आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी थापून एक कांदा आणि भाकर तहसीलदार साहेबांना भेट आम्ही देत आहोत। यासाठी कृत्रिम गॅस टंचाई एजंट लोकांनी सुरू केली आहे। यावर सरकारचं नियंत्रण नाही। ही टंचाई सरकारने दूर करावी आणि ब्लॅकने मिळणारं जे सिलेंडर आहे 970 रुपयाचं सिलेंडर 2000 रुपयाला मिळत आहेत ते कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा। यासाठी राज्यभर आंदोलन आहे। तिवसा येथे सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन करून तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास या गॅस टंचाईची समस्या आणून देणार आहोत।